तुम्ही बघू शकताय एरमा सेन्सर आहे हा. तर मांजाच आहे हा एरमा सेन्सर. तर ह्याचं वर्किंग कसं होतं ते मी सांगणार आहे आणि फेल झाल्यानंतर काय काय प्रॉब्लेम येतात ते पण सांगणार आहे. तर हा जो सेन्सर आहे हा असा बसतो. तर या 4 पिन आहेत. त्या नेक्स्ट व्हिडिओ ह्या 4 पिनवर बनवणार आहे मी. तर ह्याच्यामध्ये काय होतं आहे, एक साईड इथं फिट आहे तुम्हाला जशी दाखवली तशी, आणि एक साईड आहे जी दुसरी साईड आहे ते टर्बोला फिट असते. तर काय विषय होतं, हे जेव्हा खराब होतं तेव्हा ना तुमचं गाडी स्टार्ट होताना ना हार्डली स्टार्ट होते. त्यानंतर मायलेजमध्ये फरक पडतो. त्याच्यानंतर आयडलिंग पूर्ण रफ होतं, पिकअप ड्रॉप होतो. हे रिझन आहेत. आता हे रिझन कशामुळे होतात तर ह्याच्यामुळे होतात. एरमा सेन्सर काय काम करत असतो आहे, एरमा सेन्सर हवा आत घेतल्यानंतर या ज्या पिन थ्रू ECMला काय सांगत असतं की हवा एवढी आत आलेली आहे, आता पुढे जे फ्युअल इंजेक्ट करायचं आहे ते ह्या पिन थ्रू ECM थ्रू गाडीला जे इंजेक्टर फिटिंग केले असतं ते इंजेक्टर थ्रू सप्लाय करते. त्यामुळे हा जर खराब झाला तर हे सगळे प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यासाठी साफ करण्यासाठी ना हा स्प्रे येतो आहे इलेक्ट्रिक कॉन्टॅक्ट क्लीनर. हा फक्त ना जेव्हा तुम्ही सर्व्हिस करणार आहे त्या टाईमला हे असं क्लीन करून घेतला, क्लीन होऊन जातं आहे. हे तुम्ही बघू शकता क्लीन केलेलं आहे पूर्णपणे. असा क्लीन करायचा आहे.